काळोखेंच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय। मंगेश काळोखेंची हत्या कशा पद्धतीने झाली हे सीसीटीव्ही मधून स्पष्टपणे दिसतंय। मंगेश शिवसेना नगरसेविकेचे पती होते। खोपोलीमध्ये राष्ट्रवादी शिवसेनाचा वाद जो आहे तो जीवघेणा ठरलेला आहे। आपण सीसीटीव्ही दृश्य पाहतो। रायगडमधली कशा पद्धतीने निर्घृणपणे हत्या काळोखेंची करण्यात आलेली होती। या 5 आरोपींनी तात्काळ तिथून पळ सुद्धा काढला। तलवारीने त्यांच्यावरती सपासप वार करण्यात आले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या काळोखेंना उपचारासाठी दाखल सुद्धा करण्यात आलं रुग्णालयामध्ये, मात्र वेळेआधीच त्यांचा मृत्यू झाला। आज जर आपण पाहिलं तर त्यांचे करते करविते इकडे सभा घेऊन गेले, सगळे गेले आणि कालपर्यंत जे काय दुसऱ्यावरती शिंतोडे उडत होते ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलंय हे पण त्यांनी पाहावं की एका गरीब कुटुंबातल्या आमच्या या कार्यकर्त्याला त्यांनी आयुष्यातून उठवलेलं आहे। आमची पोलीस स्टेशनला, पोलिसांना, आमच्या SP सगळ्यांना विनंती आहे की जे जे आरोपींची नावं ह्याच्यामध्ये झालेली आहेत, आलेली आहेत, यातला कोणी सुट्टा कामा नाही आहे। आतापर्यंत रवी देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर या 2 मुख्य आरोपींना त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेली आहे। परंतु उर्वरित आरोपी जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंगेशला मारताना त्या ठिकाणी दिसत आहेत ते आरोपी आणि ज्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे हे सगळे आरोपी त्या ठिकाणी अरेस्ट झाले पाहिजेत अशी आमची सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि जोपर्यंत यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी होत नाही, कठोरात कठोर शिक्षा जोपर्यंत या ठिकाणी होत नाही तोपर्यंत हा संघर्ष शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सारेजण एकत्रपणे मंगेशच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू। दरम्यान या सगळ्या घटनेवरती काही राजकीय प्रतिक्रिया सुद्धा उमटलेल्या आहेत। पाहूयात नेमकं काय म्हणतात। ही अत्यंत निगरूणपणे केलेली हत्या आहे। या हत्येचा आम्ही निषेध करतो की ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडतायत हे महाराष्ट्राला शोभणारं नाहीये आणि हल्लेखोरांना त्वरित पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल यासाठी सरकार म्हणून आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय आणि त्याला लवकरच यश येईल, याच्यात वाद नाही। पण या सगळ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा कशी होईल याकडे आम्ही लक्ष देऊ। राजकारणामध्ये अशा पद्धतीनं एकमेकाच्या विरोधात मनामध्ये खुन्नस धरून हत्या करणं हे फारच वेदनादायी आहे। मंगेश काळोखे यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अतिशय खंबीरपणे उभे आहोत। सीसीटीव्हीचं फुटेज आलंय असं आपण आता म्हणताय, म्हणजे मुलांना शाळेत सोडायला गेलेल्या बापावरती हल्ला करून त्याचा खून करणं निवडणुकीच्या पराभवाच्या वैमनस्यातनं मला असं वाटतं माणुसकीला काळीमा फासणार हे आहे। याच्यामध्ये राजकारण, पक्ष या सगळ्या गोष्टी कुणीच आणणार नाहीये। या राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी आहेत, त्यामुळं अत्यंत कडक कारवाई। याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या आमच्या काही सहकाऱ्यांची नावं आहेत असं कळतंय, पण कुणाचीही नावं याच्यामध्ये असली, कुणीही याला जबाबदार असलं तर आरोपींना अजिबात सोडलं जाणार नाही। हे सगळं बघून अतिशय मन म्हणजे एकीकडे रागही येतो, एकीकडे असं वाटतं आपण कुठच्या दिशेने आपल्या देशाला घेऊन जातोय। ही माणसं म्हणजे राजकारणाचा आता इतका घाण आपण एक बाजू बघतोय की बीड असो, आता त्याच्यानंतर अनेक ठिकाणी पुण्यात होताना दिसतंय, आता रायगडमध्ये सुद्धा हेच होताना दिसतंय। खूप दुःख होतंय सगळं बघून, राग येतो आणि राजकारणाचा जो सगळ्या पक्षांनी मिळून चालवलेला जो तमाशा आहे ना तो आता पाहवत नाहीये। मला असं वाटतं की आताच्या घटकेला राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांचे दोन्ही तिकडचे जे नेते आहेत, मग ते महेंद्र थोरवे असो किंवा ते सुधाकर घारे असो, रायगडची त्यांनी अक्षरशः मी सांगते ना इतकं शांतिप्रिय असं कर्जत होतं। आताच्या घटकेला त्याची सगळी वाताहत लावलेली आहे आणि मला तर खरंच SP ना तेच सांगायचंय, कम वॉट मे, याच्यातल्या कोणालाही सोडता कामा नये। दरम्यान पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच मंगेश काळोखेंच्या हत्या झाली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोरच वेदना मांडण्यात आली। काळोखे कुटुंबियांनी सांत्वनासाठी काल एकनाथ शिंदेंनी खोपोलीमध्ये जाऊन त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली। जे जे कोणी याच्यामध्ये आरोपी आहेत ते सर्व आरोपी यांना
ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन मोका अंतर्गत कारवाई करून या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे. नक्कीच अशा प्रकारची वृत्ती ठेचून काढली पाहिजे. कालची खोपोलीतली घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. कठोर शब्दामध्ये आम्ही त्याचा निषेध करतो. तपास यंत्रणेने शीघ्र गतीने सर्व काय यंत्रणा असतील किंवा त्यांचे काही विघ्न असतील ते लाभाव्यात, आरोपींनाही पकडावा आणि त्याच्याबद्दलची कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जावी. इतर बाबतीमध्ये जे बोललं जात आहे ते तथ्यहीन आहे असं माझं स्वतःचं मत आहे. पण ज्यावेळेला एखाद्या बाबतीमध्ये तपास चालू असतो त्यावेळेला त्या संदर्भातलं मतप्रदर्शन करणं उचित नसतं. दरम्यान सुनील तटकरे हे रायगडचे आका आहेत. सुनील तटकरेंच्या भेटीनंतर हत्याकांड घडलं, आमदार थोरवे यांनी आरोप केलाय. रायगडचा आका हा सुनील तटकरे आणि याच्या माध्यमातून माझ्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्यात त्या ठिकाणी येत आहे. अशा पद्धतीचं कृत्य त्यांनी दडपशाहीने, दादागिरीने, दहशतीने सुरू केलेलं आहे. आणि या सगळ्यांनी प्लॅन करूनच मंगेशला सातत्याने ते प्रेशर करत होते, पण मंगेश कधीही त्यांना बली पडलेला नव्हता. हा माझा अतिशय विश्वासू साथीदार, अतिशय विश्वासू सहकारी, प्रामाणिक निष्ठेचा असणारा हा माझा कार्यकर्ता आणि ह्याला अशा पद्धतीने क्रूरपणे त्याची हत्या या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. बातमी पुण्यातून आहे. पुण्यातला गुंड